आज आपण खिशीचे बेसन बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल घेऊ. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी थोडे तडतडू द्यायचे. मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत. जिरे पण तडतडू द्यायचे. जिरे असे तडतडले की मग त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या. मी इथे 7-8 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे. त्या मिरच्या थोड्या अशा तळून घ्यायच्या, म्हणजे त्या खाताना कच्च्या कच्च्या लागत नाही. मग त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. मी लसणाच्या 7-8 पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहे. ठेचलेला लसूण टाकला की त्याला खूप छान चव येते. तो व्यवस्थित असा तळून घ्यायचा. म्हणूनच मी मिरच्यांनंतर तो लसूण टाकलेला आहे. आधी टाकला असता तो जळाला असता. आता मी इथे वरून कोथिंबीर टाकत आहे. तर सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. कोथिंबीर आता छान मिक्स झालेली आहे. आता आपण इथे मीठ टाकलेलं आहे गरजेनुसार. थोडी हळद टाकलेली आहे. याला खूप कमी साहित्य लागतं. कमी साहित्यामध्येही खूप छान लागतं हे बेसन. तर हे सर्व व्यवस्थित परतलं की 1 ग्लास पाणी टाकायचं. मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे चाळणीने. तर मी बेसन पीठ पण 1 ग्लास घेतलेलं आहे. आता इथे पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला अशी छान उकळी आली की थोडं थोडं बेसन पीठ त्याच्यामध्ये सोडायचं आणि ते सतत असं 2 ते 3 मिनटं ढवळत राहायचं. अजिबात गठुळ्या होऊ द्यायच्या नाही. सारखं ते ढवळत राहिल्याने त्याच्या गठुळ्या अजिबात होत नाही. कंटिन्यू असंच ढवळत राहायचं. आता त्याच्यावर आपण 5 मिनटं झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनटांनंतर आपण बघू शकता बेसन पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि खूपच छान झालेलं आहे. ते शिजल्या पण व्यवस्थित गेलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा.